लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात आपण खूप थोडक्यात माहिती पाहूयात. मग 4-5 मिनिटांमध्ये मी तुम्हाला पटपट काही गोष्टी सांगतो. काल आपण या चॅनलवर व्हिडिओ टाकला नाही, परंतु इथून पुढे तुम्हाला रेग्युलर व्हिडिओ येतील. पण एक लक्षात ठेवा, एकदम कमीत कमी शब्दात आणि महत्त्वाची माहिती बोलणार आहे मी, जेणेकरून तुमचा वेळ पण जास्त जाता कामा नये, तुम्हाला पटकन व्हिडिओ पाहता आला पाहिजे. मुद्दा आपला हा आहे की बघा, बरेचसे तुम्ही आता माध्यमांमध्ये वगैरे अशा प्रकारची एक चर्चा तुम्ही पाहत असताल. बघा चर्चा काय तर ते सांगतो. बघा मी तुम्हाला न्यूज माध्यमांमध्ये तुम्ही अशी चर्चा पाहत असताना बघा की फेब्रुवारीचा जो हप्ता आहे 8वा हप्ता आज 28 तारीख असून पण आज मिळाला नाही. आपण आजच्या दिवसभरापर्यंत वाट पाहिली पण आपल्याला मिळाला नाही. मग आता हा फेब्रुवारीचा हप्ता जे ऑब्व्हियसली मिळणार त्यात काही शंका नाही बरं का. कोणीही शंका घेऊ नका, मी तुम्हाला एक विनंती करीत आहे. विश्वास ठेवा, हप्ता मिळणार आहे. कुठल्याच प्रकारची टेन्शन घ्यायची गरज नाही. लक्षात ठेवा 100% तुम्हाला हप्ता मिळणार आहे, कोणीही टेन्शन घ्यायचं नाही. मुख्य मुद्दा बोलतो की बघा तुम्ही बऱ्याचशा ठिकाणी असं ऐकाल इथून पुढे की दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्रित मिळणार का, म्हणजे दोन्ही महिन्यांचे म्हणजे फेब्रुवारीचे आणि मार्चचे, म्हणजे कारण आता उद्यापासून मार्च महिना लागणार आहे. मार्चचे आणि फेब्रुवारीचे पैसे मिळणार का, थोडक्यात तुम्हाला सांगतो म्हणजे तुमच्या मनामधला तो डाऊट क्लिअर व्हावा. पहिला तर तुम्हाला एक क्लिअर मुद्दा करतो आहे की आज फेब्रुवारीच्या हप्त्याचं वितरण झालं नाही. आजही फेब्रुवारीचा शेवटचा दिवस असून पण वितरण झालेलं नाही. त्यामुळे कोणी काही सांगत असेल वितरण झालं वगैरे वगैरे तर ते साराच तुम्हाला सांगतोय चुकीचं आहे. पहिला मुद्दा की या वितरणाला एवढा विलंब का लागलेला आहे. एक लक्षात ठेवा की तुम्हाला माहीत असेल आता सध्या 4 चाकीचं सर्वेक्षण चालू आहे. ते पुण्यामध्ये तुम्हाला माहीत होतं, त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी अंगणवाडी सेविकाकडनं त्याला विरोध होताना पण तुम्हाला मी अपडेट दिल्या होत्या. नागपूरमध्ये दिली होती, वर्धाच्या बाबतीत दिली होती. या चॅनलवर मी तुम्हाला खूप अपडेट देत असतो आणि कमी वेळेमध्ये, अगदी कमी वेळेमध्ये. तर अंगणवाडी सर्वेचा पण अंगणवाडी ताईकडनं पण विरोध होता. पण असं असून पण जिल्हा स्तरावर या लाडकी बहीण योजनेला राबवणारी जी काही यंत्रणा आहे म्हणजे महिला व बाल विकास अधिकारी, सर्वोच्च यंत्रणा, तर त्या स्तरावर म्हणजे जिल्हा स्तरावर याद्या बनवण्याचं काम चालू आहे. बघा 4 चाकीचं सर्वेक्षण झाल्याशिवाय या हप्त्याचं वितरण मिळणार नाही. हालाकी पुढच्या आठवड्याच्या आतच तुम्हाला म्हणजे मार्चच्या आठवड्याच्या मध्येच जे मिळेल, पण यादी अपडेट होणं खूप गरजेचे आहे. यादी अपडेट झालीत होईल पण खूपच लांबणार आहे, वगैरे वगैरे होणार आहे. मार्च पण जाणार आहे, जून पण जाणार आहे वगैरे वगैरे. अशा त्याला आपण म्हणूयात की वायफळ अजिबात चर्चांना बळी पडायचं नाही किंवा त्या चर्चेवर लक्ष पण द्यायचं नाही, हे लक्षात ठेवा. तर 4 चाकीचे जे सर्वेक्षण जे आहे ते चालू आहे. आठवडाभरामध्ये जे आहे याला एक कालावधी लागू शकतो, किंबहुना याच्या अगोदर बी 2 दिवसात 3 दिवसात कधीही तुम्हाला वितरण सुरू होऊ शकतं, हे लक्षात ठेवा. यामध्ये आपण एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की आत्तापर्यंत या हप्त्याचं वितरण एवढं विलंब लागणारच नव्हता. म्हणजे वितरण ज्यावेळेचं त्यावेळेसच होणार होतं, पण यादी सर्वेक्षणाची म्हणजे 4 चाकीची पुढे पुढे जात आहे. बघा 4 चाकीचे सर्वे जे आहे अजूनही जिल्हा पातळीवर चालूच आहे. आता या याद्या ज्यावेळेस जिल्हा पातळीवर महिला व बालविकास जे काही अधिकारी असतात ते बनवणार आणि ते नंतर मग ते विभागाला देणार. विभागाला म्हणजे कोणाला तर लाडकी बहीण योजनेच्या विभागाला. मग त्यानंतर मग यादी अपडेट होणार आणि त्यानंतर मग वितरण होणार. मग या गोष्टीला ऑब्व्हियसली तुम्हाला पण समजून गेला असेल. तर 2 किंवा 3 दिवस तर तुम्हाला सांगतो ऑब्व्हियसली लागतील, पण हेही लक्षात ठेवा की कधी कधी यापेक्षा किंबहुना कमीही वेळ लागतो. याबद्दल जास्त बोलण्यात काही पॉईंट नाही. याला तर्कवितर्कमध्ये आता न्यायचं नाही. राहिला मुद्दा की फेब्रुवारी आणि मार्चचे पैसे एकत्रित मिळतील का, तर खाली काय लिहिलं बघा, किमान 15 दिवसाचा जर गॅप असेल तरच होईल. बघा हे किमान 15 दिवसाचा, म्हणजे उदाहरणासाठी की वितरण समजा दुर्दैवाने खूपच पुढे गेलं आहे आणि महिना संपायला 15 दिवस बाकी आहेत, अशा कंडिशनमध्ये घडू शकतो, अदरवाईज घडणार नाही. म्हणजे शक्यतो तुम्हाला 3000 नाही तर तुम्हाला फेब्रुवारीचे जे आहे 1500 रुपये मिळतील आणि परत मार्च महिन्यामध्ये म्हणजे आता पुढच्याच महिन्यामध्ये परत तुम्हाला 1500 रुपये मिळू शकतात. किंबहुना जर का वितरण आणखी थोडं थोडं, कारण आता कसं असतं माहिती आहे, मेंटॅलिटी बघा कुठल्याही आपली मानसिकता कशी असते आपली की आता मार्च एरी चालू झाला मग दोन्ही एकत्रित देऊयात, पण एकत्रित त्याच वेळेत देईन, कारण लाडक्या बहिणींचं जे काही लक्षात ठेवा त्यांची नाराजी हे सरकार जे आहे स्वतःवर ओढून घेणार नाही. त्यामुळे माझ्या मते लवकर वितरण होईल, पटपट पटपट याद्या अपडेट होईल. पण अपात्र लाडक्या बहिणींना 4 चाकी ज्यांच्याकडे आहे त्यांना यावेळेस लक्षात ठेवा, त्यांच्यासाठी बॅड न्यूज आहे. त्यांना यावेळेस जे आहे कुठल्याही प्रकारचं वितरण होणार नाही. त्यांना अपात्र केल्याशिवाय सरकार मला नाही वाटत शांत बसेल. म्हणून तुर्तास आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मला हे सांगायचं होतं की फेब्रुवारीच्या हप्त्याचं जे दोन्ही हप्त्याचं जे वितरण तुम्हाला एकत्रित मिळण्याची प्रोबॅबिलिटी जी आहे तर ती जर वितरण खूपच लांबलं तरच होईल. अदरवाईज तुम्हाला 2 टप्प्यामध्ये म्हणजे पहिला टप्पा एखाद्या या मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये आणि शेवटच्या आठवड्यामध्ये मार्चच्या महिन्याचा म्हणजे असे एकूण 1500 हालाकी 3000 रुपये तर आता ऑब्व्हियसली मिळणं हे आता
ते शक्यच आहे, म्हणजे त्यात कुठल्या प्रकारचं जर आणि तरचा काही हे नाही आहे. म्हणजे मार्च महिन्यामध्ये 3,000 रुपये मिळणारच, पण एकत्रित मिळतात का हे पाहणं खूप गरजेचं राहणार आहे. पण माझ्या मते तरी तुम्हाला सांगतोय, प्राथमिक स्तरावर मला जेवढी माहिती आहे त्यानुसार एकत्रित तुम्हाला मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. त्यामुळे पहिल्या आठवड्यात आपल्याला वितरण होणार आहे, कारण लाडकी बहीण योजनेच्या 4 चाकीच्या सर्वेमुळे हा एवढा विलंब झालेला आहे. कुणीही काळजी करू नका, काही काळजी करायची गरज नाही. या चॅनलवर तुम्हाला पटकन जे आहे मी तुम्हाला कमीत कमी शब्दामध्ये जे अपडेट देण्याचं काम करतो आहे. आणि आत्ताच तुम्हाला माहिती आहे की आपले लाडके उपमुख्यमंत्री त्यावेळेस ज्यांना जे आहे लाडका भाऊ ही उपाधी मिळाली ते म्हणजे आपले कोण एकनाथ शिंदे साहेब. तर यांनी जे आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, हालाकी आपल्याला सर्वच लाडके आहेत, कोणी असो मग ते बरोबर, पण असो, पण ज्यांना ती उपाधी मिळालेली एकनाथ शिंदे साहेब यांनी पण सांगितलं की योजना बंद होणार नाही, कारण की त्यांची खूप तळमळ असते बरोबर. योजना बंद नाही झाली पाहिजे, योजना बंद नाही, आणि ऑब्व्हियसली बंद होणार नाही, कोणीच काही टेन्शन घ्यायची गरज नाही. पण मुद्दामून ती आत्ताची रिसेंट अपडेट होती, आलेली एक न्यूज होती, त्यामुळे मी तुम्हाला ती सोबत सांगितलेली आहे. लक्षात ठेवा, 3,000 रुपये एकदाच मिळतील या अपेक्षेने राहू नका. मात्र 2 स्लॉटमध्ये ऑब्व्हियसली मिळणार आहे, त्यामध्ये पण कोणाला काही शंका नसायला पाहिजे. कोणीही काळजी करू नका, पात्र असताल, इथून पुढे योजना अविरत चालणार आहे, कोणीही काळजी करायची गरज नाही. तुर्तास या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली नेहमीप्रमाणे विचारा, नक्कीच उत्तर देईल. धन्यवाद.